बदलापूरमधली बातमी आहे। जोवेली परिसरात पैशांचा आमिष दाखवून गर्भाशयातील स्त्रीबीज वाढवून त्यांची बेकायदेशीरपणे विक्री करणारं रॅकेट उघड झालंय। डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याविना बेकायदेशीर पद्धतीने सोनोग्राफी करत महिलांच्या गर्भाशयातील अंडी काढली जात असल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार हा समोर आलाय। या प्रकरणी 3 महिलांना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। हे रॅकेट आणखी मोठं असण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे या रॅकेटचे धागेदोरे अनेक सोनोग्राफी सेंटर्स आणि IVF सेंटर्सपर्यंत पोहोचले आहेत। विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर येथील छापेमारीत पोलिसांनी सुमारे 8 लाखांची इंजेक्शन्स आणि औषधं जप्त केली आहेत। त्यामुळे एक मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मिसेस आहे असा काम करत होती की जसे महिन्याला 1 डोनर भेटला, कधी कधी महिन्याला 2 भेटला किंवा 2 महिन्याला 1 भेटला, असा कोणतरी लेडीज भेटायचा। तो त्यांनी डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा। 2-3 वर्ष झाला आहे काम करत। आता त्याच्यामध्ये किती महिला आहेत तो पण एवढी मला स्पष्ट माहीत नाही। समजा एक महिला मी डॉक्टरला दिला, हॉस्पिटलमध्ये दिला, तो आम्हाला 3-4 हजार रुपये भेटायचा एका महिलाच्या मागे, आणि तो महिलाला एक 15-20 हजार रुपये भेटायचा। दरम्यान बदलापूरच्या स्त्रीबीज विक्री रॅकेटचा भंडाफोड झाल्यावर राज्य सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। तर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी कारवाईची माहिती दिली आहे। मला वाटते की बदलापूरमध्ये एकदम गंभीर हे आहे। जे इंजेक्शन्स प्राप्ती झाले ते त्यांच्या घरमध्ये, तर नक्कीच चौकशी आणि आम्हाला बघायचं आहे की आमची जितकी महिला आहे त्यांच्या स्वास्थ्यावरती आम्ही फोकस करू, कारण जसं असं रॅकेट्स होते आणि फक्त पैशासाठी, तर चौकशीची आवश्यकता आहे। तर अशा पद्धतीची वाईट प्रवृत्ती असेल तर ठेचून काढली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। अशी कारवाई केली पाहिजे की असं कोण पुन्हा धाडसपणे करणार नाही, अशी मोठी कारवाई झाली पाहिजे। नाही, त्या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। सखोल चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।